प्रशासकीय कामकाजांमध्ये राजकीय व्यक्तींचा वाढता हस्तक्षेप हा काही नवीन विषय राहिलेला नाहीये. मात्र यामुळे अनेक निरागस लोकांना आपला जीव गमवावा लागलाय. कारण याचं ताजं उदाहरण आपल्या समोर आहे. ते म्हणजे साताऱ्यातील फलटण मधला महिला डॉक्टरची आत्महत्या, ज्यामुळे आता आरोग्य आणि पोलीस व्यवस्थेविरोधात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण या प्रकरणात वरिष्ठांचा दबाव आणि पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या अत्याचाराचा उल्लेख आहे. ज्यामुळे आता या प्रकरणावरून राजकारण चांगलंच वाढत चाललंय. त्या मुलीनं तक्रार करूनही ती बीडची आहे म्हणून त्यावर कोणतीही ऍक्शन घेतली गेली नाही, असं आता बोललं जातंय. आता यामध्ये धनंजय मुंडे यांनी सुद्धा न्यायाचा मुद्दा उचललाय. चला तर याच विषयाच्या अधिक खोलात जाऊन आपण बोलणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. गुरुवारी साताऱ्याच्या फलटण इथे उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरनं आत्महत्या केली. फलटणच्या एका हॉटेलच्या खोलीमध्ये संपदा मुंडेनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. याचं कारण या महिला डॉक्टरवर वरिष्ठांचा दबाव, पोलीस निरीक्षकांकडून अनेकदा झालेला अत्याचार, याशिवाय शारीरिक शोषणासह खासदारांच्या पीए व खासदारांकडून पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी आणि खोटी आरोग्य प्रमाणपत्र देण्याबाबत तिच्यावर दबाव टाकला जात होता. या छळाला कंटाळून तिनं पोलीस उप अधीक्षकांकडे ही तक्रार नोंदवल्याची माहिती समोर आली आहे. पण ही चौकशी केल्यानंतरही त्या तक्रारीची दखल न घेतल्यामुळे आपल्या गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनानं त्या महिला डॉक्टरच्या अर्जाला केराची टोपलीच दाखवल्याचं स्पष्ट झालं. आणि मग कोणीच आपल्या तक्रारीची दखल घेत नसल्यानं शेवटी त्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या महिला डॉक्टर संपदा मुंडेनं आपले आयुष्य संपवून टाकण्याचा म्हणजेच आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. आता या प्रकरणी आमदार धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत मागणी केली आहे की या घटनेतील दोषींना कठोर शासन व्हावं. तसेच ती मुंडे आहे व बीडची आहे म्हणून तिनं केलेल्या तक्रारी वरिष्ठांनी डावलल्या असतील तर हे अतिशय गंभीर आहे. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र एसआयटी नेमून चौकशी करण्यात यावी. तसंच हे प्रकरण जलद गतीने न्यायालयात चालवलं जावं व दोषींना कडक शासन व्हावं. याबाबत उद्या राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना पत्र देणार आहे, असं सुद्धा मुंडे म्हणालेत. परंतु या घटनेतून एक मोठा सामाजिक प्रश्नही उभा राहतो, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न. दिल्लीपासून गल्लीपर्यंत महिलांच्या सुरक्षिततेचे प्रश्न सतत ऐरणीवर येत आहेत. सुरक्षेसाठी कायदे असले तरी सुद्धा जे रक्षक आहेत तेच भक्षक बनत असतील तर न्याय मागायचा कोणाकडे? त्यामुळे फक्त कायदे असणं पुरेसं नाही, तर त्याची अंमलबजावणी, चौकशीची पारदर्शकता आणि दोषींवर कठोर कारवाई हा मूळ प्रश्न आहे. या महिला डॉक्टरनं जीव देण्यापूर्वी आपल्या हातावर पेनानं एक नोट लिहून ठेवल्यामुळं हे सगळं प्रकरण वाढलं आणि त्यावरून आता राजकारण होतंय. ते असं होतं की त्या सुसाईड नोटमध्ये तिच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांची नावं तिने लिहून ठेवली होती, ज्यामध्ये असं लिहिलं होतं की माझ्या मरणाचं कारण पोलीस निरीक्षक गोपाल बदने असून त्याने माझ्यावर 4 वेळा अत्याचार केलाय. शिवाय प्रसाद बनकरने मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचंही लिहिलं होतं. यानंतर आरोग्य विभागासह पोलीस विभागातही खळबळ उडाली, ज्यातील आरोपी सध्या फरार आहेत. यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली. विशेष पथक तैनात करण्यात आलं असून आरोपींचा शोध घेतला जातोय. दरम्यान या प्रकरणाबद्दल राज्यात वाढता आक्रोश पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचे आदेश साताऱ्याच्या एसपींना दिले होते आणि त्यानंतर आरोपी पोलीस उपनिरीक्षकांचे निलंबनही करण्यात आलं. अनेक नेत्यांसह सध्या काँग्रेस नेत्या ॲडव्होकेट यशोमती ठाकूर या प्रचंड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी एक्सवर पोस्ट टाकत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनाम्याची मागणी सुद्धा केली आहे. त्या म्हणाल्या की महिला डॉक्टरची आत्महत्या मनाला चटका लावणारी आहे. कायद्याचे रक्षकच भक्षक झालेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, जर जबाबदारी सांभाळता येत नसेल तर राजीनामा द्या. तुम्ही एकतर मुख्यमंत्री राहा किंवा गृहमंत्री राहा. दोन्ही पदं तुम्हाला पाहिजेत, पण तुम्ही सांभाळू शकत नाही. महिला अत्याचाराच्या घटना राज्यात सातत्यानं होत आहेत, त्यामुळे त्याकडे लक्ष घाला आणि महाराष्ट्राचं रक्षण करा, अन्यथा राजीनामा द्या, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या. एकंदरीतच महिला कुठल्याही क्षेत्रात असो, ती उच्च शिक्षित असो वा गृहिणी असो किंवा विद्यार्थिनी, ती आपल्या समाजात सुरक्षित नाहीत. हेच या घटनेनं उघड झालेलं भयंकर सत्य आहे. प्रशासनात राजकीय व्यक्तींचा वाढता हस्तक्षेप हा आता काही नवीन विषय राहिलेला नाहीये, पण दुर्दैवानं या हस्तक्षेपाचे परिणाम एखाद्या संवेदनशील अधिकारी किंवा कर्मचाऱ्याच्या मृत्यूच्या रूपानं आपल्या समोर येतात आणि तेव्हाच समाजाला या समस्येचं गांभीर्य उमगतं. शासकीय यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी हे शासनाच्या कामकाजातील कणा आहेत, परंतु या कण्यावर सतत राजकीय दबाव आणला जातो, तोही अनेकदा चुकीच्या आणि अनैतिक कामांसाठी. काही अधिकारी हा दबाव सहन करून नाईलाजानं चुकीची कामं करतात, तर काही जण ठाम विरोध करतात.
अशा ठाम अधिकाऱ्यांचे अनेकदा बदलीचे आदेश राजकीय दबावाखाली सुद्धा घेतले जातात. मात्र काही संवेदनशील आणि प्रामाणिक अधिकारी हा अन्याय सहन करू शकत नाहीत आणि दुर्दैवानं संपदा मुंडे यांच्यासारखे डॉक्टर किंवा इतर अधिकारी सुद्धा आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात. ही घटना केवळ एका व्यक्तीच्या मृत्यूपुरती मर्यादित नाहीये, तर ती संपूर्ण समाजाच्या नैतिक पराभवाचं प्रतीक आहे. एक डॉक्टर घडवण्यासाठी त्या कुटुंबाला, समाजाला आणि शासनालाही मोठा खर्च आणि प्रयत्न करावे लागतात. वैद्यकीय शिक्षण हे फक्त करिअर नसून समाजसेवेचं साधन आहे. अशा डॉक्टरांचं जीवन म्हणजे समाजासाठी आशेचा किरण आहे. त्यांचं ज्ञान, परिश्रम आणि निष्ठा हे आरोग्य व्यवस्थेचं खरं भांडवल आहे. पण जेव्हा राजकीय दबाव, अपमान आणि अन्यायामुळे अशी व्यक्ती आपलं जीवन संपवते, तेव्हा फक्त एका कुटुंबाचं नाही तर संपूर्ण समाजाचं नुकसान होतं. ही परिस्थिती बदलायची असेल तर सर्वप्रथम प्रशासनातील राजकीय हस्तक्षेपावर लगाम घालावा लागेल. प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी याला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य, सुरक्षितता आणि न्यायाची हमी मिळाली पाहिजे. आणि आता आपण मगाशी सुरुवात केल्याप्रमाणे या घटनेचा दुसरा आणि महत्त्वाचा पैलू जो समोर आलाय तो म्हणजे आत्महत्या केलेली डॉक्टर महिला ही बीड जिल्ह्यातली आहे. आणि बीडकरांविषयी समाजात एक नकारात्मक दृष्टिकोन रुजलेला आहे. लोक सहज असं बोलतात की बीडचे लोक कसे आहेत ते माहीत आहे आणि या मानसिकतेमुळेच बीडकरांची ओळख अनेकदा पूर्वग्रहांनी भरलेली राहिली आहे. आणि यामुळे त्या महिला डॉक्टर मुंडे समाजाच्या आणि बीडच्या असल्यानं त्यांच्या तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या गेल्याची शक्यता आता व्यक्त केली गेली आहे. हे स्पष्ट होतंय. मात्र या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत काय? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला आणि इतर पेजेसला सुद्धा फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.